साधु साधु साधु। नमो तस्स भगवतो वरहतो सम्मा सम्बुद्दस्स। नमो तस्स भगवतो वरहतो सम्मा सम्बुद्दस्स। नमो तस्स भगवतो वरहतो सम्मा सम्बुद्दस्स। साधु साधु साधु। दयेचे आगर, करुणेचे महासागर, विश्वाला शांती देणारे तथागत भगवान बुद्ध, तसेच त्यांचा सुख्यात असणारा हा सद्धम्मावर आरूढ असणारा सदा पूजनीय श्रावक संघ, या तीनही रत्नाला माझे त्रिवार वंदन। तसेच माझे गुरुवर्य आचार्य उपाध्याय यांना सुद्धा माझे त्रिवार वंदन। भारतीय घटनेचे शिल्पकार बोधिसत्व डॉ. आंबेडकर यांच्या उपकाराची जाण ठेवून सर्वांच्या प्रती मंगल मैत्री। काल आपण कोणता अभ्यास केला होता? काल कोणता विषय होता? माहित नाही? हा, अनुत्तरीय सुत्त, श्रेष्ठतम 6 गोष्टी। श्रेष्ठतम त्यामध्ये शेवटचं काय होतं? श्रेष्ठतम अनुस्मरण। आज आपण अनुस्मरण आणि स्मृती, स्मरण करणे यावर आपण आज, याने होणारा लाभ, स्मरणानुस ज्या स्मरण केलेल्या याने होणारे कसे लाभ होतात, अशा स्मृत्या जे स्मरण करायचे आहे, एकूण किती आहे? 10 अनुस्मृत्या। कोणत्या कोणत्या आहे? पहिली कोणती आहे? बुद्धानुस्मृती, दुसरी धम्मानुस्मृती, तिसरी संघानुस्मृती, चौथी शीलानुस्मृती, 5वी त्यागानुस्मृती, 6वी देवतानुस्मृती, 7वी उपशमनानुस्मृती आणि 8वी मरणानुस्मृती, 9वी कायगतानुस्मृती आणि 10वी आनापान स्मृती, आनापान सती। 10 अनुस्मृती आहे। त्यापैकी आपण आज ज्या अनुस्मृतीचा अभ्यास करणार आहोत ते आहे 8व्या नंबरची। कोणती आहे? कोणती 8व्या नंबर? स्मरणानुस्मृती। आज आपण त्या स्मरणानुस्मृतीने होणारा लाभ, भगवान बुद्धांनी कुणाला शिकवली हे स्मरणानुस्मृती आणि याने काय लाभ झाला, आज आपण या स्मरणानुस्मृतीचा अभ्यास करूया। हा उपदेश भगवान बुद्धांनी जो केलेला आहे, एका गाथेला धरून उपदेश केलेला आहे। एक गाथा म्हटलेली आहे भगवान बुद्धांनी आणि ती गाथा एका मुलीला उद्देशून। तर ही गाथा आहे धम्मपदाच्या अट्टकथेमध्ये 174 नंबरची। अंधभूतो
सकुंतो जालमुतो वा आपो सगाय गाचती। भगवान बुद्धांनी ही जी गाथा म्हटलेली आहे, अंधभूतो अयं लोको, ही धर्मदेशना भगवान बुद्धांनी आळवीमध्ये केलेली आहे। कुठे? आळवी। आळवीचं कोणतं सूत्र आपण याचा अभ्यास केला होता मागे? आळवी मधलं कोणत्या सूत्राचा अभ्यास केला होता? आलवाप। लक्षमन जागेवर नाही तुमचा। याच आळवीमध्ये अग्गाळव चैत्य, त्या ठिकाणी अग्गाळव नावाचं एक चैत्य होतं। त्या ठिकाणी वास्तव्याला असताना एका जुलाह्याची पुत्री, जुलाह्याची मुलगी समजते? जो वेसना बनवणारा, पहिले दोर वेसन बनवत होता ना, त्याला काय म्हणतात? वेसन बनवणारा। त्याला हिंदीमध्ये जुलाहे म्हणतात, जुलाहे। पण त्याचं नाव आहे विणकर। विणकर वेसन विणत होता ना, दोर विणत होता। त्याच्या मुलीला उद्देशून हा उपदेश केलेला आहे। एक दिवस काही आळवीच्या नगरवासी नागरिक भगवान बुद्धाकडे गेले। भगवान बुद्ध आळवीमध्ये आलेले आहे हे त्यांना पहिले कळलं, माहीत झालं। तेव्हा भगवान बुद्ध त्या ठिकाणी आल्यानंतर ते सर्व लोक आळवीवासी भगवान बुद्धाला निमंत्रित करण्याकरिता भगवान बुद्धाकडे गेले आणि निमंत्रित करून महादान करू लागले। महादान, प्रत्येक जण आपापलं दान करू लागले। भगवान बुद्धांनी भोजन संपन्न झाल्यावर त्याचं जे असते भातानुमोदन, म्हणजे भाताचं अनुमोदन, भातानुमोदन, या भोजनाचं अनुमोदन करायचं होतं। भोजनाचं अनुमोदन करण्याच्या हेतूने धर्मोपदेश करतेवेळी असे म्हटले, जीवन अस्थायी आहे। जीवन कसं आहे? अस्थायी आहे, चिरकाळ टिकणारं नाही आहे, परिवर्तनशील, बदलणार आहे। परंतु मग स्थायी काय आहे? जीवन अगर अनित्य आहे मग नित्य काय आहे? काय नित्य? शरीर आपलं काय आहे? नश्वर आहे। मग चिरकाळ टिकणार असं नित्य काय? जीवन अस्थिर आहे तर स्थिर काय आहे? जीवन आपलं शरीर अनित्य आहे, जीवन अनित्य आहे तर नित्य काय? काय नित्य? जे टिकून राहणार आहे। आपण जन्म घेतला तेव्हा कोण आलं सोबत? आपल्यासोबत कोण आलं? आपण ज्या दिवशी जन्म घेतला त्याच दिवशी आपल्यासोबत कोणी जन्म घेतला? आईने जन्म घेतला। म्हणजे आपल्यासोबत आई जन्माला आली। काय उत्तर? एखाद्या गध्याला ताप येण्याला एक उत्तर देतं। आपल्यासोबत आई जन्म घेते का? मी विचारतो, आपला ज्या दिवशी जन्म झाला त्या दिवशी आपल्यासोबत कोणाचा जन्म झाला? हा, मागे सांगितलं ना कशाचा जन्म झाला? काय खरं नाही तुमचं। ज्या दिवशी आपला जन्म झाला त्याच दिवशी मृत्यूचा जन्म झाला।
आपण घेऊनच जन्माला आलो मरणाला. म्हणजे अनित्य शरीर आहे, पण नित्य काय आहे? मृत्यू आहे. स्थायी अवश्यम भावी आहे. एक दिवस मला अवश्य मरण येणार. काय चिंतन करायचं आहे? अवश्य मला मरण येणार. कारण मृत्यू जीवनाची सीमा आहे. शेवटची सीमा काय आहे आपल्या जीवनाची? मृत्यू आहे. तसेच जीवन अनियत अनिश्चित आहे. जीवन कसं आहे? अनियत, नियमित नाही आहे. ते जीवन बदलत राहते. आता ज्या जन्माला आलो तोच जन्म पुढचा मिळेल याची गॅरंटी आहे का? बदलणार आहे. अनिश्चित आहे, निश्चित नाही आहे. जसं आहे तसंच पुन्हा जन्माला येणार याची गॅरंटी नाही आहे. म्हणून अनिश्चित आहे. ठरलेलं नाही आहे की हेच जन्म मिळाला तर पुढचा जन्म हाच जन्म मिळाला. नाही, बदलणार. गध्याचा, घोड्याचा, बकरीचा, कोंबडीचा ज्या प्रकारचे कर्म केले असेल त्या कर्मानुसार पुढचा जन्म आहे. म्हणून जीवन काय आहे? अनियत, अनिश्चित आहे. हा मृत्यू मात्र निश्चित आहे. मृत्यू नाही बदलत, कोणाचाही असो. मृत्यू सर्वांसाठी सारखाच आहे. जन्माला आल्यावर मरण आहेच. मृत्यू निश्चित आहे, नियत आहे. अशी मरणानुस्मृतीची भावना करायला पाहिजे. तेव्हा भय नाही वाटत मरताना. घाबरतात कोण? ज्याला मरणाचं भय वाटते ते घाबरतात. ज्याला जगण्याची दुर्दम्य इच्छा आहे ते घाबरतात. पण ज्या व्यक्तीला आपलं स्वतःचं मरण जिवंत असताना पाहिलं, जीवनभर ज्याने मरणानुस्मृती केली, त्याला मरताना भय नाही आहे. त्याची उन्नती आहे, प्रमोशन आहे. म्हणून मरणानुस्मृतीची भावना करायला पाहिजे. ज्याने मरणानुस्मृतीची भावना केली नाही ते जीवनाच्या अंतिम भागामध्ये सापाला सुद्धा पाहून भीतात. ज्याने मरणानुस्मृती केली नाही तो जीवनाच्या शेवटच्या क्षणी थोडासा साप दिसला तरी तो भयभीत होऊन मरतो. भयभीत व्यक्तीसारखा तो त्रस्त होऊन क्लेश प्राप्त करून भयंकर जोराने ओरडून तो ओरडतो, कल्ला करतो आणि अशाच अवस्थेमध्ये त्याला मरण येते. ओरडत ओरडत मरण येते. कशामुळे मरण आलं? त्या सापाला घाबरून मरताक्षणी भयभीत होऊन जोराने ओरडतो की सापाला आणि अशाच अवस्थेमध्ये त्याला मरण येते. परंतु ज्याने मरणानुस्मृतीची भावना केली आहे ते आपल्या अंतिम समयी त्याच प्रकारे स्वचित्त राहतो, त्याच प्रकारे स्थिर चित्त राहतो. आपल्या मनाला स्थिर ठेवतो, घाबरत नाही. किती वेदना हो, भय उत्पन्न हो, काही हो, कारण त्याला भयच नाही राहत. मरण्याचा ज्याला भय नाही आहे त्याला कोणताच भय नाही. म्हणून मरणानुस्मृती केली पाहिजे. मरणानुस्मृतीची भावना पूर्ण केली तर ते आपल्या अंतिम समयी चित्त स्थिर राहते. जसे कोणी बुद्धिमान पुरुष घरामध्ये सर्पाला पाहून हातात दंडा घेऊन त्याला दूर सोडून चित्ताला स्थिर करतो. पकडताना स्थिर राहते, त्याला बाहेर सोडताना स्थिर राहते आणि नंतरही स्थिर चित्त राहते. तो घाबरत नाही. स्वस्थ चित्त होऊन जातो. म्हणजे स्थिर चित्ताने, निरोगी चित्ताने भयभीत नाही राहत. त्या धर्मदेशनेला ऐकून
अन्य लोक इतर लोकांना आपल्या आपल्या कार्यामध्ये व्यस्तता राहण्याची जी आदत आहे त्यानुसार सर्वजण आपापल्या कामात व्यस्त झाले. भगवान बुद्धांनी काय उपदेश केला की मरणानुस्मृतीची भावना करावी, नाहीतर मरता क्षणी तो व्यक्ती एखाद्या सापाला पाहून घाबरून जाऊन भयभीत होऊन जोराने ओरडू ओरडू मरतो, दुर्गतीला जातो. हे सर्व उपदेश संपल्यावर सर्व लोक आपापल्या कामामध्ये लागले. कार्यामध्ये व्यस्त झाले. परंतु एक 16 वर्षाची त्या विणकराची मुलगी ती उठली आणि ती उठून ती म्हणायला लागली, अरे धन्य आहे बुद्धाचा हा उपदेश, अहो धन्य आहे हा बुद्धाचा उपदेश. मला मरणानुस्मृतीची भावना करायला पाहिजे. फक्त ती एकटी, बाकीचे सारे आपापल्या कामात लागले आणि ती एकटी उठून उभी राहिली आणि भगवान बुद्धाला म्हणाली, धन्य आहे भगवान बुद्धाची वाणी, मला आजपासून मरणानुस्मृती करायला पाहिजे. 16 वर्षाची पोरगी होती. या प्रकारे तिने संकल्प केला आणि मरणानुस्मृतीची भावना करू लागली, ध्यान करू लागली. भगवान बुद्ध तिथून निघून गेले, जेतवनामध्ये आले. आळवीमधून निघून जेतवनामध्ये गेले आणि त्या कुमारीने निरंतर 3 वर्षापर्यंत मरणानुस्मृतीची भावना केली. किती वर्ष? 3 वर्षापर्यंत मरणानुस्मृतीची भावना केली. तेव्हा भगवान बुद्ध एक दिवस सकाळी उठून नियमानुसार लोकालोकन करतात, म्हणजे लोकांचं अवलोकन करतात, म्हणजे आपली दृष्टी टाकतात, संपूर्ण लोकांवर आपली दृष्टी टाकतात. सकाळी सकाळी ध्यान साधना करून उठल्यावर पूर्ण आपल्या दृष्टीने पाहतात की कोणाला लाभ होणार आहे, कोण असा व्यक्ती आहे ज्याला लाभ होणारा आहे. लोकावलोकन करत होते तेव्हा त्या कुमारीला आपल्या ज्ञानजाळामध्ये आलेलं पाहिलं. भगवान बुद्धानं पाहिलं की माझ्या ज्ञानाच्या जाळात कोण सापडला, कोण तरणार आहे, कोणाला लाभ होणार आहे. तेव्हा ती कुमारी जुलायाची पोरगी भगवान बुद्धाच्या ज्ञानजाळामध्ये आली. अरे हिला लाभ होणार आहे, एकच, बाकीचे तर कोणी नाही. तिच्या विषयामध्ये विचार केला की हे काय होईल, हिला कोणता लाभ होणार. भगवान बुद्धाने विचार केला की ही काय होईल, हिला काय लाभ होणार. विचार केल्यानंतर त्यांना तिच्याविषयी कळलं. थोड्याच वेळात तुरंत तिच्याविषयी ज्ञान झालं की ती कुमारी एका दिवशी, त्या कुमारीने एका दिवशी माझं प्रवचन ऐकलं. एक दिवस माझा उपदेश ऐकून ती निरंतर 3 वर्षापर्यंत मरणानुस्मृतीची भावना करीत आहे. आता मी तिथे जाऊन तिला 4 प्रश्न विचारील. 3 वर्षापर्यंत अभ्यास केल्यावर लाभ तर होणारच. आणि भगवान बुद्धाला कळलं की हिला आता लाभ झाला आहे. आता मी हिला 4 प्रश्न जाऊन या 3 प्रश्न तिथे त्या ठिकाणी गेल्यानंतर मी तिला 4 प्रश्न विचारणार. ती माझ्या प्रश्नाचे उत्तर देईल, योग्य प्रकारे ती माझ्या प्रश्नाचे उत्तर देईल. तेव्हा मी तिला 4 प्रकारे साधुवाद देईल. 4 प्रश्नाचं उत्तर दिलं तर 4 वेळा मी तिला साधुवाद देईल. तेव्हा तिला ही गाथा धर्मोपदेशाच्या रूपामध्ये मी म्हणणार, तिला सांगणार
ती या गाथेला ऐकून श्रोतापती फळामध्ये प्रतिष्ठित होईल. 3 महिने किती? 3 महिने तिने 3 वर्ष 3 वर्ष तिने अभ्यास केला. 3 वर्ष लागली तिला मरण स्मृतीचा लाभ प्राप्त करायला. 3 वर्षाच्या नंतर भगवान बुद्ध जातात. तिला उद्देशून एक गाथा म्हणतात. 4 प्रश्न विचारतात. ती 4 प्रश्नाचं उत्तर देणार. 4 वेळा भगवान बुद्ध तिला साधुवाद देणार. ती गाथा ऐकताच तिला श्रोतापत्ती फळ प्राप्त होणार. ते दुःखमुक्तीच्या मार्गात उतरणार. ती त्या फळामध्ये प्रतिष्ठित होईल. ती गाथा विशिष्ट साधक लोकांसाठी सुद्धा फलदायी ठरेल. जी मी गाथा विचारणार तिला ते इतरांना सुद्धा लाभदायक ठरेल. हे जाणून भगवान बुद्ध 500 भिक्षूंना सोबत घेऊन आळवीमध्ये गेले. 500 भिक्षूला सोबत नेलं आपल्या. आळवी भाषांनी जाणले की भगवान बुद्ध आलेले आहे, त्यांचं आगमन झालेलं आहे. तेव्हा ते सर्वजण भगवान बुद्धाकडे गेले आणि निमंत्रित केले की आमच्या इकडला भोजनाचा स्वीकार करावा. ती कुमारी सुद्धा भगवान बुद्धाच्या येण्याचा आगमनाचा बातमी ऐकून खुश झाली, प्रसन्न झाली आणि म्हणू लागली, अरे माझे वडील आलेले आहे, माझा बाप आलेला आहे, माझा स्वामी आलेला आहे, माझा आचार्य आलेला आहे, पूर्ण चंद्राच्या समान सुंदर चेहरेवाले गौतम बुद्ध आलेले आहे. ती इतकी प्रशंसा करते. माझा बाप आलेला आहे, माझ्या नगरात माझा बाप आलेला आहे, माझा पिता आलेला आहे, माझा स्वामी आलेला आहे, माझा आचार्य आलेला आहे. पूर्ण पौर्णिमेच्या चंद्राप्रमाणे तेजोमय ज्याचं मुख आहे, चेहरा आहे, ते बुद्ध आलेले आहे माझ्या नगरात, अशी म्हणून ती प्रशंसा करते. त्यामुळे तिचं हृदय अत्याधिक संतुष्ट होणार. आणि त्यांनी विचार केला, आजच्या पूर्वी 3 वर्षपूर्व सोन्याच्या रंगवाले, सोन्याचा ज्यांचा चेहरा आहे, ज्यांचं शरीर सोनेरी आहे, अशा बुद्धाचं मला दर्शन होणार. भगवान बुद्धाचा कशा प्रकारचा रंग आहे? सोनेरी. स्वर्ण वर्णवाले भगवान बुद्धाचे दर्शन केले होते. मी 3 वर्षापूर्वी दर्शन केले होते. आज पुन्हा त्यांचा तेच स्वर्ण वर्ण पाहायला मिळणार. 3 वर्ष झाले सोन्याचा वर्ण पाहायला मिळाला नाही. 3 वर्षाच्या नंतर आता मला बघायला मिळणार. तसेच ओज पूर्ण तेजोमय आता धर्मोपदेश मधुर वाणी ऐकायला मिळेल. मला आता बुद्धाची मधुर वाणी, गोड वाणी, अमृततुल्य वाणी ऐकायला मिळेल. परंतु तिच्या वडिलांनी, ज्या गृहस्थी जीवनातला पिता आहे, त्यांनी तिला वस्त्र निर्माण शाळेमध्ये जाण्यास सांगितले. तिचं मन कुठे जायचं आहे? बुद्धाकडे. तिच्या बापानं कुठं पाठवलं? जा, जिथे वस्त्र बनवायचे आहे त्या ठिकाणी त्या वस्त्र शाळेमध्ये जा. धागे टाकून राहते त्याचे रोलवर, हातमाग राहते त्यांचा वस्त्र बनवायचा. त्या ठिकाणी तिला पाठवलं. आणि मुलीला म्हणतो, पुत्री जा, त्या वस्त्राच्या शाळेमध्ये जा. एका जणाने मला, एका ग्राहकाने एक वस्त्र बनवायला सांगितलेलं आहे. त्याला शाटक म्हणतात. वस्त्र एक शाटक बनवायला दिलेलं आहे. त्याचं एक हितभर बनवणं बाकी आहे. बाकीचं झालेलं आहे, वस्त्र बनवलेलं आहे, परंतु ते वस्त्र हितभर बनवायचं बाकी राहिलेलं आहे. आज मी त्याला त्या वस्त्राला पूर्ण करेल. तसेच तू लवकरात लवकर
तसर, तसर म्हणजे सूत हे करण्याची फिरकी, सूत जमा करण्याची फिरकी जी राहते चक्री, गोल 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 अशी घुमवतात जोराने, ती फिरकी वाढवून मला आणून दे, फिरकी वाढवून आणून दे. मुलीने विचार केला, मी भगवान बुद्धाचा धर्म ऐकण्यासाठी इच्छा करत आहे, जाण्याची इच्छा करत आहे, आणि माझा बाप कपडा बनवायला लावत आहे. भगवान बुद्धाचे दर्शन करण्यासाठी आणि धर्म उपदेश ऐकण्याची इच्छा करीत आहे, परंतु माझा हा वडील, माझा बाप आदेश देत आहे, त्यांनी आदेश दिला आहे की आता मी काय करू. तिला प्रश्न पडला की मला तर बुद्धाचा उपदेश ऐकायला जायचा आहे आणि माझ्या वडिलांनी मला काम सांगितलेलं आहे, आता मी काय करू. तेव्हा तिच्या मनामध्ये असा विचार आला की जर मी माझ्या वडिलांना तसर, फिरकी गोल घुमवून देत नाही तर मला तो काय करेल. मी जर त्याला फिरकी आणून दिली नाही आणि घुमवून दिली नाही तर काय करेल तो, मला मारेल, पिटेल, तिला धाक झाला पुन्हा. आता पहिले तिला काय करावं लागेल, मग ते फिरकी गोल घुमवून वाढवून द्यावं लागेल. म्हणून तिने ठरवलं की मी माझ्या बापाचं पहिले काम करून देतो, नंतर मी धर्मोपदेश ऐकायला जाईल. हा विचार करून ती पाठ घेऊन आली, पाटावर बसली आणि ती फिरकी घुमवू लागली. इकडे आळवीवासी नागरिक सुद्धा भगवान बुद्धाच्या समोर भोजन, सन्मान करून भोजन दिलं. नगरवासियांनी काय केलं, भगवान बुद्धाचा सन्मान केला आणि भोजन दिलं. भोजन भगवान बुद्धाचं संपलं, त्यांच्या सामने सर्व भगवान बुद्धांनी जेव्हा पात्र हटवलं, बाजूला केलं, तेव्हा भगवान बुद्ध आता काय करणार, दानाचं अनुमोदन करणार. म्हणून सारे लोक भगवान बुद्धाच्या समोर बसले. भोजन दान दिलं ना, आता भगवान बुद्ध भोजनावर प्रवचन करणारच आहे. त्याला म्हणतात भक्तानुमोदन, भोजना भाताचं अनुमोदन. तर भगवान बुद्ध आता उपदेश करणार आहे, म्हणून ते सारे लोक भगवान बुद्धाच्या समोर येऊन बसले धर्मोपदेश ऐकायच्या उद्देशाने. पण भगवान बुद्ध, इकडे भगवान बुद्धांनी पाहिलं, विचार केला की मी तेवढ्या दुरून कोणासाठी आलो, मी जे तेवढ्या दुरून आलो तर कोणासाठी आलो, त्या मुलीसाठी आलो. कुलपुत्रीला धम्मोपदेश करण्याच्या उद्देशाने 30 योजन जागा चालून आलो. 30 योजन जागा चालून भगवान बुद्ध फक्त तिच्यासाठी आले. परंतु तिला आज सुद्धा गृह कार्यापासून फुरसत नाही, तिला आज सुद्धा आराम नाही आहे. तसेच तिला वेळ मिळाल्यानंतर ती इथे आल्यावरच मी भोजनाचं अनुमोदन करीन, किती वेळ लागो, जेव्हा येईल तेव्हा, पण मी तिला आल्याशिवाय तो उपदेश करतच नाही, किती वेळ लागो. भगवान बुद्ध खास तिच्यासाठी आलेले आहे, बाकीच्यासाठी नाही आलेले आहे. तिला इथे आल्यावरच मी तिच्या भोजनाचं अनुमोदन करणे प्रारंभ करील. या तऱ्हेने भगवान बुद्धाने मौन होऊन शांत राहिले, मौन झाले. देवलोकासहित संसारामध्ये कोणीही प्राणी त्यांना बोलण्यासाठी म्हणण्याचा साहस करत नाही, हिम्मत करत नाही. भगवान बुद्ध तुम्ही बोलत काऊन नाही, असं कोणाची ताकद नाही आहे. कोणीही हिम्मत करत नाही. इकडे ती कुमारी तसर वाढवून, म्हणजे ती फिरकी फिरवून
हाताने उचलणाऱ्या टोकरीमध्ये, त्या टोपलीमध्ये जे काही तुकडे होते याचे, रस्सीचे, धाग्यांचे, ते टाकून आपल्या वडिलाकडे गेली आणि तिथे जाऊन तिथे गेल्यानंतर जिथे भगवान बुद्ध भोजन करण्याकरिता बसले होते तिथूनच ती भगवान बुद्धाला पाहत होती, जागेवरूनच पाहत होती. मला कधी जायला भेटते, कधी जायला भेटते, माझा बाप कधी सुट्टी देते. या प्रकारे तिचं सारं मन कामात होतं का? नाही, कारण तिला धर्म मिळालेला होता, श्रोतापती फळामध्ये प्रतिष्ठित झाली होती. आता तिला बाकीचे कामं घरचे गोड लागत नाही, पण बापाची मदत करायची आहे आणि ती जबाबदारी आहे की बापाच्या आज्ञेचं पालन करावं लागल. या प्रकारे ती बार बार भगवान बुद्धाकडे पाहत होती. आणि भगवान बुद्धाकडे पाहून आपली मान वर उंच करून भगवान बुद्धाला पाहू लागली. ती कुमारी भगवान बुद्धाकडे या प्रकारे पाहू लागली, या ढंगाने पाहू लागली की भगवान बुद्ध जाणून घेतलं. भगवान बुद्धाने, भगवान बुद्ध आता अनुमोदन प्रारंभ करण्याकरिता बसलेले आहे आणि माझी प्रतीक्षा करत आहे. तिने हे सर्व जाणलं की भगवान बुद्ध माझीच वाट पाहत आहे. वार बार ते उंच मान करून पाहायची भगवान बुद्धाकडे आणि समजून गेली की भगवान बुद्ध माझी वाट बघत आहे. माझी प्रतीक्षा करीत आहे. तसेच ती चक्री आणि टोपली एका बाजूला ठेवून भगवान बुद्धाच्या दर्शनाकरिता गेली. आता भगवान बुद्ध द्वारा तिला 4 प्रश्न विचारणे. भगवान बुद्धाने त्या कुमारीला या प्रकारे मान उचलून का पाहत होती? भगवान बुद्धाने विचारलं तिला की तू वर मान करू करू का पाहत होती? भगवान बुद्धाला हा विचार आला. ही कुमारी इकडून जाताना सामान्य जनांकडे, सामान्य लोक राहते त्या प्रकारे क्रिया करेल, तर मरणानंतर इथं कोणत्या ना कोणत्या योनीमध्ये गमन अनिश्चित राहील. म्हणजे ती सामान्य लोकांसारखी सामान्य लोकांप्रमाणे जर तिनं क्रिया केली तर मरणानंतर तिचा कोणत्या योनीमध्ये गमन निश्चित आहे. साधारण लोकांसारखी जर ती वागली आणि तिनं व्यवहार केला तर निश्चितच तिचा जन्म साधारण लोकांसारखाच कोणत्या ना कोणत्या योनीत होणार. जर ही माझ्याजवळ आली तर श्रोतापती फळ प्राप्त करून निश्चित योग्य योनी गमन करेल. जर माझ्याकडे आली तर माझ्याजवळ बसली, माझं ऐकलं तर ती श्रोतापती फळ प्राप्त करून निश्चित चांगल्या प्रकारच्या योनीमध्ये जन्म घेईल. श्रोतापती फळ तर प्राप्त आहे, पण चांगल्या योनीत जन्म माझ्याकडे आली तर चांगल्या योनीत जन्म घेईल. आणि या लोकांमध्ये जर या प्रकारची चर्चा करत राहिली, विचार करत राहिली, चिंतन करत राहिली तर साधारण लोकांच्या योनीमध्ये जन्म होणार हिचा. तसेच ती भगवान बुद्धाचे हे अवलोकनाचा संकेत ही भगवान बुद्धाच्या समोर आली आणि 6 प्रकाराने विशिष्ट रश्मी जाळामध्ये प्रविष्ट झाली. भगवान बुद्धाच्या शरीरामधून जो रश्मी निघत होत्या, रंग निघत होते, ते किती होते एकूण? म्हणून त्यांच्या शरीरातून निघणाऱ्या रश्मीमध्ये रश्मीचा एक ध्वज निर्माण झाला. त्याला कोणता ध्वज म्हणतात?
भगवान बुद्धाच्या शरीरातून निघणाऱ्या किती रश्मी आहे? रंग किती आहे? 6 रंग आहे. त्या 6 रंगापासून एक ध्वज बनला, त्याचं नाव काय आहे? हे यांनी सांगितलं ते का? किती रंग निघत होते? मग तो ध्वज किती रंगाने बनला आहे? त्याचं नाव काय आहे? षडवर्ण ध्वज. षड म्हणजे 6, वर्ण म्हणजे रंग, ध्वज म्हणजे तो फलक जो बनलेला आहे, ध्वज फडकवतो आपण, तो किती रंगाचा आहे? त्याचं ओरिजिनल नाव काय आहे? षडवर्ण ध्वज. पंचशील ध्वज नाव नाही. हे सारे लोक जे उच्चारतात अज्ञानामुळे उच्चारतात, त्यांना धर्माचं नॉलेज नाही म्हणून उच्चारतात, ज्ञान नाही आहे. समाजाला या प्रकारचं ज्ञान नसल्या कारणाने बार बार तो काय नाव उच्चारतो? पंचशील ध्वज, पंचशील ध्वज. पंचशिलाचा त्या ध्वजाला काही संबंध नाही. पंचशील आहे सदाचार, नैतिक जीवन जगण्याचं एक सूत्र. या ध्वजाचा काही संबंध नाही. भगवान बुद्धाच्या शरीरातून 5 रंग निघत होते. दूर गेल्यानंतर ते एकत्र होत होते. त्याचा 6वा कलर बनत होता. त्याला म्हणतात रश्मी. भगवान बुद्धाच्या शरीरातून निघणाऱ्या रश्मी, किरण, प्रकाश हे दूर गेल्यावर एकत्र झाल्यावर 6वा कलर बनते. तुम्ही 5 कलर एकत्र टाका एका डब्यात आणि त्याला घुमवा. काय होतं? 5 कलर अलग अलग राहतात का? एक कलर वेगळा बनतो. म्हणून त्या 5 कलर एकत्र झाल्यामुळे एक 6वा कलर बनला. म्हणून त्या ध्वजाचं नाव आहे षडवर्ण ध्वज. पंचशील ध्वज नाही. अज्ञान आहे, धर्माचं ज्ञान नाही आहे समाजाला. समाजातील लोकांना धर्माचं ज्ञान नाही आहे. त्याच्यामुळे मग त्याच्यात रंग कोणकोणते आहे? कोणते रंग? नी पी ला पाके, नी पी ला पाके. हा, हे रंग आहे नी पी ला पाके. आणि ते एकत्र जर मिळवले ते तेव्हा 6वा कलर होते. म्हणून 6 रंगाचा ध्वज आहे तो षडवर्ण ध्वज म्हणतात त्याला ओरिजिनल नाव. म्हणून भगवान बुद्धाच्या 6 प्रकारच्या रश्मीमध्ये ती सापडली. जशी ते आली भेटाला तशीच त्या 6 भगवान बुद्धाच्या शरीरातून निघणाऱ्या ज्या रश्मी होत्या त्याच्यात सापडली. ते त्या दरवाजापर्यंत जातात भगवान बुद्धाच्या रश्मी, त्या झाडापर्यंत जातात दूर, इथून शरीरातून निघणाऱ्या. पण तेवढ्या याच्यात तो सामोरं येणारा व्यक्ती त्या रश्मीत सापडला की विचार बदलतात त्याचे. हळूहळू पूर्ण मनात परिवर्तन होतो. विशिष्ट रश्मी जाळामध्ये प्रविष्ट होऊन भगवान बुद्धाला वंदन केले आणि एका बाजूला बसली की त्या समयाला भगवान बुद्धाने तिला विचारले. आता प्रश्न विचारतात भगवान बुद्ध तिला. विचारले, कुठून येत आहे? कुठून येऊन राहिली? तिने उत्तर दिले, म्हणते मी जाणत नाही. भगवान बुद्धाने काय विचारलं? तू कुठून येत आहे? तेव्हा ती काय म्हणते? भगवान मी जाणत नाही. दुसरा प्रश्न भगवान बुद्धाने विचारला,
तू जाणत नाही, तेव्हा ती म्हणायला लागली मी जाणतो. काय उत्तर आहे तिचं? मी जाणतो. तिसरा प्रश्न विचारला भगवान बुद्धाने. प्रश्न विचारला की तू जाणत, पुन्हा काय विचारलं? तू जाणत? ती म्हणाली नाही जाणत. पहिला प्रश्न काय होता? कुठून आली? तिने उत्तर काय दिले? मला माहित नाही, मी जाणत नाही. दुसऱ्यांदा भगवान बुद्धाने विचारले कुठे जाशील? कुठे जाशील? मला माहित नाही. त्यानंतर पुन्हा विचारलं तुला माहित नाही, तू नाही जाणत, कुठे जाशील? तर म्हणते जाणतो, मला माहित आहे कुठे जाणार. त्यानंतर शेवटचा प्रश्न भगवान बुद्धांनी जाणत, तुला माहित आहे कुठे जाणार? तेव्हा पुन्हा म्हणाली नाही जाणत. नाही जाणत बनते. या प्रकारे भगवान बुद्धाच्या प्रश्नाचे भगवान बुद्धांनी 4 प्रश्न विचारले. भगवान बुद्ध आणि ते कुमारी या प्रश्नावर, या कुमारीचे प्रश्न ऐकून तिथे बसून असणारे जे विशिष्ट लोक होते दुखी झाले. कशामुळे दुखी झाले? भगवान बुद्धाला ही उलटे सीधे उत्तर का देत आहे? आणि दुखी होऊन, अशांत होऊन तिथून उठून म्हणू लागले बघा ही दुलयाची पोरगी ही सम्यक संबुद्धाला त्यांच्या प्रश्नाचे उत्तर कशी देत आहे? जसे मनात येईल तसे उत्तर देऊन राहिले. बसणारे लोक, ऐकणारे, ही भगवान बुद्धाच्या प्रश्नाचे उत्तर जसे मनात येईल तसे उत्तर देऊन राहिली. काही जाणत नाही की कुठून आलेली आहे. तुम्हा लोकांना काय वाटणार? साधारण व्यक्ती एखादी आला तर अरे हा का जाणत नाही का कुठून आला तर? म्हणून ही कुठून आलेली आहे ही जाणत नाही. भगवान बुद्धाने विचारले कुठून आली? तर सांगायचं मी माझ्या बापाच्या घरून आली, जुलायाच्या घरून आली, बुनकराच्या घरून आली म्हणून सांगत का नाही? या प्रकारे म्हणायला पाहिजे. कुठे जाणार असं विचारल्यावर सांगायला पाहिजे की मी जिथे माझ्या वस्त्र निर्माण करण्याची शाळा आहे तिथेच जाणार. सांगायला पाहिजे. असे कोण म्हणतात? लोक म्हणतात. या प्रकारे हे उत्तर द्यायला पाहिजे होतं. भगवान बुद्धाने त्या लोकांचे शब्द ऐकले आणि भगवान बुद्ध जेव्हा त्यांचे शब्द त्यांना निशब्द केलं, जेव्हा त्यांना चूप केलं भगवान बुद्धांनी, त्या मुलीला विचारले हे मुली तुला मी विचारले की तू कुठून आली, कुठून येत आहे? तर हा विचारल्यावर तू मी नाही जाणत असे उत्तर का दिले? भगवान बुद्ध पुन्हा विचारतात मी जेव्हा विचारलं तुला की तू कुठून आली तर तू
मी जाणत नाही असं उत्तर का दिलं? तेव्हा ती म्हणाली, बनते भगवान, तुम्ही हे योग्य प्रकारे जाणता की मी कुठून आली. सर्वच जाणतात मी दुलायाच्या घरून आली. हे काय मोठीची गोष्ट नाही आहे, साधी गोष्ट आहे. सर्वच जाणतात मी माझ्या वडिलाच्या घरून आलेली आहे, हे सर्व जाणतात. मग परंतु तुमचे जे प्रश्न आहे ते मी समजून गेली की तुमचे प्रश्न गंभीर आहे. हे असे साधे प्रश्न तर तुम्ही विचारणार नाही, कारण हे तर सर्वच जण जाणतात आणि तुम्हीही जाणता की मी दुलायाच्या घरून आली. हे काय साधा प्रश्न तर तुमचा नसायला पाहिजे. म्हणून मी जाणलेलं आहे की तुमचा साधा प्रश्न नाही, गंभीर भाव आहे. ते हे होऊ शकते की तुम्ही गंभीर भावनेचे प्रश्न विचारू इच्छिता, हे माझ्या मनात उत्पन्न झालं, म्हणून मी असे म्हटलेले आहे. माझ्या मनाला असं झालं की कोणत्या योनीतून, कोणत्या लोकातून इथे तुझा जन्म झाला. मला हे कळलं की तुम्हाला काय विचारायचं आहे. म्हणून बुद्धाचे साधे प्रश्न नसेलच, गंभीर भाव असेल. म्हणून मला हे जाणतो की तुम्हाला विचारायचं आहे की तू कोणत्या योनीतून इथं आली आणि कुठून येऊन जन्म घेतला, हे तुम्हाला म्हणायचं होतं, हे मी जाणतो. म्हणून मी उत्तर दिले, मी नाही जाणत. कोणत्या योनीतून आली आणि इथं जन्म कसा घेतला ते मी नाही जाणत. म्हणून मी या प्रकारे उत्तर दिलं. आता साधारण लोकांचं काय होतं, बोलतही नाही चांगली, बनते भगवान बुद्धासोबत अशी अशी बोलते काय. पण तिचा भाव कसा होता, कारण ती श्रोतापत्ती फळामध्ये प्रविष्ट आहे आणि भगवान बुद्धाचा भाव ते चांगल्या प्रकारे जाणते की साधारण प्रश्न तर बुद्ध विचारणार नाही. साधारण प्रश्न तर लोकांनाही माहीत आहे आणि बुद्धालाही माहीत आहे, तर बुद्ध साधारण प्रश्न विचारणार का. म्हणून मी समजून गेली की बुद्धाचा प्रश्न साधा नसावा. म्हणून मी हे मनात समजून गेली की बुद्धाला हेही विचारायचं आहे की तू कोणत्या योनीतून आली आणि इथं जन्म घेतला. तेव्हा मी उत्तर दिले की मी जाणत नाही. तेव्हा भगवान बुद्धाने साधू साधू म्हटले. तेव्हा साधू साधू म्हणत भगवान बुद्धाने, तू माझ्या हृदयाचा भाव समजते आणि म्हणून तुला योग्य उत्तर दिलं. माझ्या हृदयातला भाव तुला समजते म्हणून तू योग्य उत्तर दिलेलं आहे. म्हणून तुला साधुवाद देतो. भगवान बुद्धाने साधुवाद देत पुन्हा प्रश्न विचारला, कुमारिके, मी जेव्हा तुला विचारले कुठे जाशील, आता कुठे जाणार, तेव्हा तू या प्रकारचं उत्तर दिलं, मी नाही जाणत. कुठे जाशील असं विचारल्यावर तू उत्तर दिलं, मी नाही जाणत. तेव्हा हे उत्तर का दिलं तू, मी नाही जाणत म्हणून. बनते भगवान, हे सुद्धा तुम्ही जाणता की मी कुठे जाणार. आता जाणार तर बापाच्याच घरी जाणार, हे तर हे लोकही जाणतात आणि तुम्हीही जाणतात. मग या प्रश्नाचा भाव तुमचा साधा तर नसेलच, गंभीरच असेल. तुम्हाला हे माहीत आहे की मी तसर घेऊन, म्हणजे ते चक्री घेऊन, टोपली घेऊन वस्त्र निर्माण शाळेमध्येच जाणार, हे तर तुम्हाला सर्वाला माहीत आहे. पण मी आपल्या प्रश्नाचा जो भाव आहे, गंभीर भाव आहे, ते समजून गेली की तुमच्या प्रश्नाचा गंभीर भाव होऊ शकते, साधा भाव होऊ शकत नाही. म्हणून मी या प्रकारे समजली, या लोकातून मेल्यानंतर, मरणानंतर तू कुठे जाशील, हा तुमच्या प्रश्नाचा भाव आहे. मी समजून गेली, मरणानंतर तू कुठे जन्म घेणार आहे असं तुम्हाला म्हणायचं आहे. या लोकातून च्युत होऊन मरणानंतर कुठे जाशील हे मला
माहीत नाही, म्हणून मी उत्तर दिलं मी नाही जाणत भगवान. जाणतो का? नाही जाणत भगवान. तसेच मी उत्तर दिले की मी नाही जाणत. हे सुद्धा मी उत्तर दिले की मी नाही जाणत. त्यानंतर तेव्हा भगवान बुद्धांनी दुसऱ्या वेळेस सुद्धा साधुकार दिला. कुमारिके, जसं मी चाहत होतो तसंच तू उत्तर दिलं. जसं माझ्या मनात आहे तसंच तू उत्तर, योग्य उत्तर दिलं. पुन्हा विचारले. नंतर तू पुन्हा माझ्याद्वारा विचारले, मी विचारले तेव्हा तू काय नाही जाणत हे विचारल्यावर तू म्हणायला लागली की जाणतो. मी जाणत नाही म्हणलं पहिले, आणि नंतर भगवान बुद्धानं म्हणलं की काय नाही जाणत. तेव्हा ती म्हणते मी जाणतो. असे का म्हटले? मी म्हटलं तू काय नाही जाणत, तेव्हा तू काय म्हटलं? मी जाणतो. असं का म्हटलं? भगवान, मी माझा मरणभाव जाणतो, म्हणून म्हटलं की मी मरणारी आहे हे मी जाणतो, म्हणून म्हटलं की मी जाणतो. माझा विनाश होणार आहे, मी मरणागतीला जाणार आहे, म्हणून मी माझं मरण होणार आहे हे जाणतो, म्हणून मी असे उत्तर दिले की मी जाणतो. तेव्हा भगवान बुद्धांनी तिसऱ्या वेळेस सुद्धा तिच्या म्हणण्याचा साधुवाद दिला. पूर्वी जसे साधुवाद केला त्याच प्रकारे तिसऱ्यांदा सुद्धा साधुवाद केला आणि तिला विचारले की तुला विचारल्यावर तू म्हणते की मी जाणतो. या प्रश्नाच्या उत्तरामध्ये विचारलं की तू जाणतं, तेव्हा तू उत्तर काय दिलं? मी नाही जाणत. चौथ्यांदा उत्तर काय दिलं की तुला विचारलं की तू जाणतो, तू म्हणाली मी नाही जाणत. असं उत्तर काय दिलं? भगवान, मी एवढं तर जाणू शकते की माझा मृत्यू अवश्य आहे, परंतु तेवढ्यावरच मी हे नाही जाणत की कोणत्या दिवशी आणि कोणत्या वेळेला माझा मृत्यू होणार हे नाही जाणत भगवान. म्हणून म्हटलं मी की मी नाही जाणत. तसेच म्हणून मी म्हटले मी जाणत नाही. माझा मृत्यू कोणत्या वेळेला कोणत्या दिवशी होणार हे मी नाही जाणत, म्हणून भगवान मी म्हटलं की मी नाही जाणत. तेव्हा भगवान बुद्धाने तिच्या तुला विचारलेले सर्व प्रश्नाचे उत्तर उचित आणि योग्य रूपाने दिलेले आहे, म्हणून तुला माझा साधुवाद आहे असे म्हणून, तसेच सोबतच समोर असणारी जे लोकांची परिषद होती त्यांना म्हटले, हिच्या बोलण्याचा गंभीर भाव तुम्ही समजू शकत नाही. हिला जे कोणाचा खडखड आवाज येऊन राहिला, स्पीकर बंद करा. तिच्या बोलण्याचा जो गंभीर भाव तुम्ही समजू शकले नाही, केवळ यावर फक्त तुम्ही आपल्या मनानुसार विचार करून बोलून राहिले आणि विचलित होऊन राहिले. ज्यांचे ज्ञानचक्षु नसतात ते या संसारामध्ये आंधळ्या समान आहे. म्हणून तुम्ही एवढे लोक माझ्यासमोर बसलेले कसे आहात? आंधळ्या समान आहे. फक्त तिचे एकटीचे डोळे खुललेले आहे, तिला चक्षु प्राप्त झालेले आहे नवीन, आणि तुम्ही सारे आंधळे आहे.
या संसारामध्ये आंधळे लोक जास्त आहे, म्हणून जे ज्ञानचक्षुवाले आहे तेच वस्तुता डोळ्यावाले म्हटल्या जाते, ते दृष्टीवाले आहे, बाकी सारे मिथ्या दृष्टीचे आंधळे आहे असे म्हणल्या जाऊ शकते। असे म्हणून त्यांनी भगवान बुद्धांनी ही गाथा म्हटलेली आहे। कोणती गाथा म्हटली? अंधभूतो अयं लोको, हा सारा लोक, हा सारा प्रपंच, हा सारा संसार कसा आहे? हे सारे लोक कसे आहे? अंधभूतो अयं लोको, हा सारा संसार आंधळा आहे, चक्षु खुललेली नाही आहे। तनुकेत्थ विपස්සती, भगवान बुद्ध म्हणतात की इथे काहीच लोक असे वास्तविकता जाणू शकतात, यामधले काहीच लोक तनुकेत्थ विपස්සती, विशेष रूपाने त्याला सत्याला जाणू शकतात, असे थोडेसे लोक आहे, काहीच लोक आहे वास्तविकता जाणू शकतो। तसेच जाळ्यातून मुक्त झालेले पक्षी समान काहीच लोक सत्कर्म करून सुगतीला पोहोचतात। सकून तो जाल मुक्तो, काही असे पक्षी आहे की जाळातून मुक्त होतात व अप्पो सग्गाय गच्छती, सुगतीला पोहोचतात। ज्या ज्या लोकांनी हे संसाराचं जाळ तोडलं तेच लोक सुगतीला पोहोचू शकतात। आणि असे कमीत कमी लोक आहे, मोजके लोक आहे या संसाराचं जाळ तोडण्यासाठी प्रयत्नशील आहे, आणि तेच लोक या सुगतीला सग्गाय गच्छती, सुगतीला जात असतात। या प्रकारे भगवान बुद्धांनी हा उपदेश केला की सत्कर्म करूनच स्वर्ग लोकामध्ये पोहोचता येते, नाहीतर दुष्कर्माने पोहोचता येत नाही। तर काहीच लोक आहे असे या पक्षाप्रमाणे जे जाळं तोडतात, संसाराचं जाळं तोडतात, तेच लोक सुगतीला पोहोचतात। या प्रकारे भगवान बुद्धांनी हा उपदेश या जुलाह्याच्या मुलीला उद्देशून केला होता। तिने किती वर्ष मरणानुस्मृतीची भावना केली? 3 वर्षापर्यंत तिने त्या मरणानुस्मृतीचा अभ्यास केला आणि तिला लाभही झाला की ते श्रोतापत्ती फळामध्ये प्रविष्ट झाली। आणि या प्रकारे आज आपण याने कसा लाभ होतो हे बघितलं, अभ्यास केल्याशिवाय लाभ होत नाही। अशा 10 अनुस्मृती आहे, त्यापैकी भगवान बुद्ध म्हणतात की जर एखाद्या व्यक्तीने मन लावून जर त्याचा अभ्यास केला तर त्याची मी गॅरंटी घेतो म्हणते। कशाची गॅरंटी आहे? जो व्यक्ती बुद्धानुस्मृती जर एक वचन काय आहे, एक धर्म काय आहे, बुद्धानुस्मृती, एक धम्मा भिक्खवे भावितो बहुलीकतो एकंत निब्बिदाय विरागाय निरोधाय उपशमाय अभिज्ञाय संबोधाय निब्बानाय सम्मत्तती। कथमो एक धम्मा, कोणता एक धर्म? जो कशासाठी आहे? बार बार भावना केल्याने, भावितो बहुलीकतो, पुन्हा 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 त्याचं बहुलीकरण झालं पाहिजे, बार बार केली पाहिजे त्याची भावना। एक धम्मा, कोणता एक धम्मा? बुद्धानुस्मृती, बुद्धानुस्मृती एक धर्म आहे। त्या एक धर्माची भावना जर केली बार बार, बहुलीकतो पुन्हा पुन्हा, अभिज्ञाय एकंत निब्बिदाय, एकाच मार्गावर जाऊन निर्वेद प्राप्त होत असतो, विरागाय वैराग्य प्राप्त होत असतो, निरोधाय निरोध करत असतो, आपल्या विकाराचा निरोध, उपशमाय उपशमन करत असतो, अभिज्ञा प्राप्त करून देत असतो, अभिज्ञाय संबोधाय संबोधी प्राप्त करून देत असतो, निब्बानाय निर्वाण प्राप्त करता मदत करतो, सम्मतती सर्व प्रकारे निर्वाणाला प्राप्त करणारी असतो। एक धम्मा, फक्त एका धर्माचं जर तुम्ही 1 वर्ष 3 वर्ष 6 महिने 3 महिने जरी अभ्यास केला तरी तुम्हाला निर्वाणापर्यंत घेऊन जाते, फक्त एक धर्म। बाकीचा अवडंबर करायची गरजच नाही, फक्त एखाद्या याचा अभ्यास जरुरी आहे। जसा
बरेच लोक अलग अलग वंदना म्हणून अलग अलग हे करतात, अलग अलग होते ना, सूत्रपाठ करतात अलग. पण मी ठरवलं की एकच लय लावायची, एक लाईन द्यायची यांना की तेच 3 महिने त्याचाच अभ्यास झाला पाहिजे. 3 महिने तुमचा एकाच याचा अभ्यास होत आहे, एक वंदना आणि एक सारखे सूत्र. 3 महिन्यात कंठस्थ होणार की नाही? 3 महिन्यात जेवढं मी रोज म्हणतो ते कंठस्थ व्हायला पाहिजे की नाही? पण मठ्ठ दिमागाचे लोक असतात ना, तिथे कितीही शिकवलं तर कंठस्थ नाही होत. पण 3 महिन्यात हे कंठस्थ झालंच पाहिजे आणि होते. 3 महिने थोडेसे महिने नाही आहे. आणि हर जाग्यावर आतापर्यंत जिथे जिथे मी हे वंदना घेतली, सूत्र घेतले, पुरे मुखोगत झाले 3 महिन्यात. फक्त तुमच्याशी तर पहिली वेळ पाहता की तुमचं डोकं जाग्यावर नाही आहे. तुमच्याकडून वाटतच नाही की तुमचं पाठ झालं. पुस्तक हातात घ्यायची गरज एका महिन्यातच पडत नाही. 3 महिने झाले तरी तुम्हाला पुस्तकही नाही समजलं आणि ते चालही नाही समजली. आपली जुनी चाल. म्हणून तुम्ही नवीन नवीन शिकण्याची जी अभिज्ञा असतो, आपल्यामध्ये जिज्ञासा असतो, ते तुमच्यात नाही दिसत. नवीन शिकवायचे प्रयत्न नाही. तर आम्ही जेव्हा शिकायला गेलो ट्रेनिंगला बुद्धगयाला, नवीन वंदना, इतकं मन लागलं का नाही त्या वंदनेमध्ये. आम्हाला हे शिकायचंच आहे, नवीन आहे, अजून तर आमच्याजवळ आहे पण नवीन आहे, नवीन आम्हाला शिकायचं आहे. इतकी जिज्ञासा ते जाणून घेण्याची, इतका उत्साह उत्पन्न झाला की नवीन शिकायचं आहे, काहीतरी नवीन शिकायला भेटते. इतका उत्साहानं शिकलो आम्ही. पटकन एका महिन्यात चाल पाठ केली. बाकीचे तर होतच मला पाठ, बंदीजीनं शिकवलंच होतं, पयातीचं बंदीजीनं. त्यांच्यासोबत रोजच म्हणतो ही वंदना. 4 आरक्षा, बुद्धानुस्मृती, हे तर रोजच म्हणतो. अशुभ भावना, मरणानुस्मृती, मैत्री भावना, रोजच. ते पाठांतर होतं. बरं झालं त्याच्यात गेलो ना, पटकन माहीत पडलं, अरे हे तर मला येते. पुन्हा खुशी डबल झाली, हे तर मला येते. यांच्यामध्ये आलो, याच्यासोबत मिळतो याचा अर्थ. बस त्याच्यासमोर रोज रोज त्या चालीमध्ये एक सूत्रीपणा आली. आनंदही खूप झाला, लाभही खूप झाला. 3 महिन्यात खुशी खूप झाली तर लाभ झाला. तुम्हाला खुशीच नाही होऊन राहिली कारण तुमचं पाठच नाही होऊन राहिलं. तुमच्या हातातले पुस्तकं वंदनेचे सुटून नाही राहिले कारण तुम्ही मन लावून हे करतच नाही. पहिली वेळ पाहता मी की 3 महिने होऊन गेले पण तुम्हाला एकही सूत्र पाठ नाही झालं. वंदना तर दूरची गोष्ट आहे, चाल सुद्धा पाठ नाही झाली. पहिली वेळ आहे माझ्या जीवनातली. नाही तर जिथं जिथं शिकवलं ना, 3 महिन्यात भरपूर लाभच करून घेतला त्या लोकांनी, भरपूर लाभ झाला. म्हणून म्हणतो 3 महिने जो व्यक्ती एका याचा अभ्यास जरी करेल कोणत्याचा, त्याला लाभ होणेच आहे, त्याला खुशी उत्पन्न होणेच आहे, त्याचं चित्त मृदू होणेच आहे. त्याला इतका आनंद होतो, इतकं पुण्य वाढते, त्या पुण्याच्या बलाने खुशही खुश राहतो. मला हे सूत्रपाठ झालं मला. म्हणून मी एक लाईन लावली की रोज 3 महिने एका लाईनीतच यांना शिकवायचं. करणे मेत्त सुत्त, प्रतित्य समुत्पाद, 28 बुद्धाचं किंवा दसदिसा सकाळच्या वेळेमध्ये. याच्यात एक सूत्र पुन्हा होतं, भलतं मोठं आहे ते सूत्र मी कमी केलेलं आहे. लोकावबोध सुत्त होतं, ते काढून टाकलं, काढलं, पानं काढले त्याचे. ते होतं आम्हाला तिथं पाठन करायला, झालं होतं आमच्या पाठांतर. हे सूत्र ह्या मालताबाई मेश्राम आहे गडचिरोलीची, त्यांच्या मुलींना मुखपाठ, लहान मुलीला भलतं मोठं सूत्र आहे तरी तिनं मुखपाठ केलं. लोकावबोध सूत्र, लोकाचा झालेला अवबोध, बुद्धाला झालेला बोध या सूत्रामध्ये आहे. लोकावबोध म्हणजे या संसाराचा झालेला बोध, त्याला म्हणतात लोकावबोध सूत्र. ते होतं, ते काढलं, जास्त वेळ होते, तुम्हाला पाठांतर होणार नाही म्हणून. पण तरी पण तुम्हाला 3 महिन्यात अजून अक्षरही बरोबर धडानगतीचे उच्चारता येत नाही. सत्या म्हणतात, जिथं सत्य आहे तिथं सत्या म्हणतात. बऱ्याच जाग्यावर चुका आहे, अजून काहीच नाही. 3 महिन्यात तुम्ही म्हणजे एवढी मठ्ठ बुद्धी वाटते आणि एवढं जाणून घेण्याची तुमच्यात उत्साह नाही वाटत. म्हणून एवढे बंदेजी झाले परंतु तुमची श्रद्धा वाढली नाही. एकावर श्रद्धा नाही तुमची. 3 महिन्यामध्ये आला बंदेजी, ठेवली श्रद्धा, दुसऱ्यावर केली, तिसऱ्यावर केली, म्हणजे श्रद्धेनं कोणतंच काम नाही केलं. म्हणून अश्रद्धावान लोकांचा विजय होतो. श्रद्धावान लोक वाढत नाही, प्रगती होत नाही, म्हणून अश्रद्धावान लोक तुमच्यावर हावी होतात आणि त्यांची संख्या जास्त पडते आणि ते लोक तुम्हाला दाबतात. म्हणून तुम्हाला दबून राहावं लागते. हे कारण आहे. हे माझ्या लक्षात आलं तुमची कमजोरी कुठे आहे. कारण तुमच्या
श्रद्धा नाही आहे, सत्य नाही रुजत आहे, म्हणून असत्यवाले लोक तुम्हाला दाबून धरतात आणि त्यांचा विजय होते. त्यांनी कोणताही घेतलेला कार्यक्रम सफल होते त्याच्यात, तुम्ही नाही होत. म्हणून तुमची श्रद्धा डामाडोल आहे. केली नाही केली आहे, थोड्या वेळातच तुम्हाला माझी दुर्गुण दिसणार, थोड्याच दिवसानं तुम्ही माझी निंदा करणार, पण उपकार मानणार नाही की आम्हाला मन लावून जीव तोडून हे ज्ञान दिलं. कदापि आत्तापर्यंत तुम्ही एवढ्या भिक्षूचं कधीच मानलं नाही आणि उपकार मानलेच नाही. त्या कारणानं मला तुमच्यामध्ये हा तफावत दिसत आहे धर्माची. श्रद्धा केलीच नाही, कोणत्याच भंतेवर केली नाही तुम्ही आत्तापर्यंत. एवढे भंतेजी झाले तुमच्या इथं घेऊन गेले, एकाही भंतेवर तुमची कवळीची श्रद्धा टिकली नाही. मी लिहून देतो आणि आताही टिकणार नाही. मी गेल्यानंतर माझ्या ज्या ज्या गोष्टी लागल्या तुम्हाला त्या गोष्टीची तुम्ही निंदाच करणार. मी सांगतो ना, कारण श्रद्धा ओळखायला येते. श्रद्धा आहे की नाही माझ्यावर ते श्रद्धा ओळखायला येते की किती आहे, पर्सेंटेज किती आहे हे ओळखायला येते. तुम्ही कुणीकडे पळणारे आहे नंतर वर्षात झाल्या हे माहीत आहे. म्हणून म्हणतो ना की तुमच्यामध्ये अजून श्रद्धा आलेलीच नाही आहे. डामाडोल आहे तुम्ही लोक, टोटली डामाडोल आहे. म्हणून तुम्हाला हा लाभ होत नाही आहे. नाही तर आतापर्यंत 3 महिन्यात पुरं पुस्तक बाजूला सारलं असतं. 1-2 महिन्यात पुस्तक हातीच घेतलं नसतं. मी तुमच्या हातात पुस्तकं न देण्याचे 1-2दा प्रयत्न केले की अशा म्हणतील माझ्यासोबत, मुखोगत होणार यांच्या. जे शब्द यांना येत नाही तर माझ्या मुखातून ऐकले तर येतील आणि माझ्यासोबत म्हणू लागतील. पण पुस्तकाशिवाय तुमचं भागत नाही आणि पुस्तक तुम्हाला साथ देणार नाही. मुखोगत केलेलंच साथ देणार आहे. पुस्तक 1000 वेळा जरी हातात घ्याल तरी तुम्हाला ते पाठांतर नाही होणार. बिना पुस्तकानं झालं, कोशिश केली, प्रयत्न केले तर तुम्ही जिंकले, अन्यथा नाही. आता राहिलेच की 10-12 दिवस राहिले, काय शिकणार आहे? काहीच नाही. पण आपलं काम आहे, ज्या कामासाठी आलो ते करून जाणे. माझं पुण्य होते ना धर्मोपदेश करण्याचं. तुमचं हो का न हो, पण माझं पुण्य होते. कारण मी धम्मदेश ना करतो. देशनेचं पुण्य होते, देशनामय पुण्य म्हणतात त्याला, 12 पुण्य कर्मापैकी ते होते. त्याच्यामुळे माझं पुण्यकर्म करायचं आहे. तुमचं हो का न हो ते तुमच्यावर अवलंबून आहे. या प्रकारे तिने 3 वर्ष कंटिन्यू अभ्यास केला. तुम्हाला किती वर्ष झाले आतापर्यंत? मोठे मोठे भंतेजी झाले, पण अजून दान द्यायचं नाही माहीत, शील माहीत नाही, कसं शील करायचं, याचना कशी करायची हे माहीत नाही, बरोबर आहे की चूक आहे हे माहीत नाही. कोणता भंतेजी का तुम्हाला आता बुद्ध येऊन शिकवणार? भंतेजी तर भरपूर झाले, पण तुम्ही कुठेतरी कमी पडत आहे की तुम्ही श्रद्धाच करत नाही. शिकवण्यावर कवडीची ही श्रद्धा नसते. तेवढ्या वेळापुरती आहे, 3 महिन्यापुरती, त्याच्यानंतर नाही. डामाडोल आहे तुम्ही लोक. धर्म अजून काहीच उतरला नाही, काहीच रुजला नाही, कारण श्रद्धा नाही आहे. ज्या दिवशी तुमची श्रद्धा बसेल धर्मावर, त्या दिवशी धर्म आपोआप तुमच्या अंदर रुजणं सुरू होईल, वर झलकेल. डामाडोल आहे तुमची श्रद्धा, म्हणून बसली नाही आतापर्यंत. एकाही भिक्षूवर नाही बसली एवढ्या वर्षात. त्याच्यामुळे माझ्यावरही बसणे कठीणच आहे. मी तर जाणतो की बसत नाही आणि बसणार नाही, कारण तुम्ही गेल्यानंतर कोणत्या ना कोणत्या त्रुटी, कोणत्या ना कोणते शब्द घेऊन दुर्गुण शोधणारच. माझे नाही शोधणार असं नाही, शोधणारच. ते त्या भंतेजी शोभलं नाही, असं बोलत असते का, असं करत असते का, असे असते का, शोधणारच. हे पक्क आहे, मला माहीत आहे, कारण आजवरी तुम्ही तेच केलं. त्याच्यामुळे श्रद्धा रुजली नाही. तुमची श्रद्धा वाढो, कमसे कम शिकवणाऱ्यावर नाही तर कमसे कम 3 रत्नाप्रती तरी वाढो, अशी अपेक्षा करतो. इथेच मी माझे उर्वरित शब्द थांबवतो. सुखी हो, मंगल हो, कल्याण हो. सबेदियो विभजन्तु सर्वरोगो विनाशतु माते भवन्त्वन्तरायो सुखी दीर्घायुको भव. आयु आरोग्य संपत्ति सर्ग संपत्तिमेव च अतो निब्बान संपत्ति इमिनाते समीजतो. सुखी हो, सर्वांचे मंगल हो, सर्वांचे कल्याण हो. आज केलेले पुण्यकर्म
चारही दिशेला असणाऱ्या देवतागणांना पोहोचो, गुरुजनांना, आचार्यांना, उपाध्यायांना, मातापित्यांना, ज्ञातिगणांना हे पुण्यकर्म पोहोचो। या पुण्याच्या बलाने त्यांच्यावर येणाऱ्या साऱ्या आपत्ती, विपत्ती, दुःख, भयरोग नष्ट हो, त्यांच्या उद्योगधंद्यामध्ये, व्यवसायामध्ये अभिवृद्धी हो, ते बुद्ध शासनामध्ये राहतो, त्यांना श्रद्धाशील त्याग प्रज्ञा प्राप्त हो, सिद्धार्थ गौतम बुद्धाच्या शासनामध्ये उत्तम 4 आर्य सत्य साक्षात करण्याचे भाग्य मिळो। सुखी हो सर्वांचे।